राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा। वाठार स्टेशन जिल्हा परिषद गटाचे नेते राजू काका भोसले यांनी स्वखर्चातून पिंपोडे खुर्द ते बिचकुले धरण हा महत्त्वाचा शेतरस्ता तयार करून ग्रामस्थांना मोठा दिलासा दिला। गेली अनेक वर्ष या रस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आमदार, खासदार आणि विविध लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा केला, मात्र या रस्त्याकडे अपेक्षित लक्ष दिले गेले नाही। त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात ग्रामस्थांनी ही समस्या राजू काका भोसले यांच्या निदर्शनास आणून दिली होती। त्यावेळी दिलेला शब्द पाळत अवघ्या 6 महिन्यांच्या कालावधीत त्यांनी स्वखर्चातून हा रस्ता तयार करून दाखवला। या रस्त्यामुळे शेतकऱ्यांची वाहतूक सुलभ झाली असून शेतीमाल ने-आण करणे अधिक सोयीचे झाले। दिलेला शब्द कृतीत उतरवणाऱ्या राजू काका भोसले यांच्यावर ग्रामस्थांनी कौतुकाचा वर्षाव केलाय। पिंपोडे खुर्द ग्रामस्थांसह विविध स्तरातून राजू काका भोसले यांचे अभिनंदन करण्यात येत असून जनतेच्या प्रश्नांसाठी तत्परतेने काम करणाऱ्या नेतृत्वाची ही एक ठळक ओळख मानली जाते। याच नव्याने तयार झालेल्या शेतरस्त्याचा आम्ही घेतलेला हा विशेष आढावा पाहूयात। मला या आंबोडे ग्रामस्थांनी पिंपोडे ग्रामस्थांनी मला आज या रस्त्याचा नारळ फोडण्यासाठी बोलवलं, त्याबद्दल सर्व पिंपोडे ग्रामस्थांचं मी मनापासून आभार मानतो। तात्यांच्या 75चा वाढदिवस होता, निमित्त होतं आणि वाढदिवसाला आम्ही सगळेजण बसलो असताना अजय बापू कदम, सुरेश काका कदम आणि यादव आणि त्यांच्या गावातील सर्व मंडळी मला त्या वाढदिवसाच्या तिथंच भेटली आणि त्यांनी सांगितलं की काका, आपण इलेक्शनला हा शब्द दिलता की आपल्याला हा रस्ता करायचा आहे आणि त्याचं केव्हा काम करायचं आणि केव्हा पैसे पडणार। मी काकांना आणि अजय बापूला सांगितलं, तुम्ही उद्या काम चालू करा, सरकारची पैशाची काय वाट बघू नका, मी माझ्या स्वखर्चातून तुम्हाला रस्ता तयार करून देतो आणि माझा मी शब्द पूर्ण करतो। आणि त्याचं फलित आज मला मिळालं आणि खरोखर मला अतिशय आनंद होतो की मला वाटलं आज आपण नारळ फोडायला चाललोय, पिंपोडचे 5-6 ग्रामस्थ फक्त असतील, पण मी जेव्हा गाडीतनं उतरलो त्यावेळेस ग्रामस्थांची संख्या बघितली, शेतकऱ्यांची संख्या बघितली आणि मला भरून आलं की खरोखरच ह्या रस्त्याची इतक्या लोकांना गरज होती आणि ह्या रस्त्यापासून इतकी लोक वंचित होती। आणि मी स्वतः आता चालत आलो असताना मी शेतकऱ्यांना विचारलं की तुम्ही आता पाऊस झाल्यानंतर परत केव्हा शेतात येतात, तेव्हा शेतकऱ्यांनी सांगितलं की काका, आम्ही आता पावसाळा सुरू झाला की दिवाळीनंतरच शेतात यायचा प्रयत्न करतो। ना मोटरसायकल चालत, ना ट्रॅक्टर चालत, ना गाडी नाही चालत, कुठलंच वाहन या रस्त्याला चालत नाही। त्यामुळं आमच्या शेताची देखभाल करणं आम्हाला फार अवघड जातं आणि ह्याचा आनंद खरा अर्थाने मला आज काका अनुभवत आला की मी एक चांगलं काम करतोय आणि लोकांची सेवा माझ्या हातून अशीच घडावं। तसेच मी या पिंपोळेच्या ग्रामस्थांना एक दुसरं आश्वासन दिलं आणि ते आश्वासन दिलं खामकरवाडी ते बालाजी नर्सरी हा रस्ता तयार करायचा। आणि मी 100% सांगतो की तोही रस्ता, मी त्यांना कालच मला शिंदे यांचा फोन आलता की काका तो रस्ता चालू झालाय, आमच्या रस्त्याचं काय करता। मी म्हणलं मशीन तिथं आहे, तुम्ही त्या जे शेतकरी आत्ता रस्ता तयार करून घेतात, मी त्यांची एकजूट बघितली, त्यांची एकजूट कामाची एकजूट बघितली आणि सर्व शेतकरी त्या रस्त्यासाठी धडपडतात। तसं तुम्ही तुमची एकजूट करा आणि मला सांगा, मी मशीन तिथंच आहे आणि त्या मशीनमार्फत तुमचा रस्ता लगेच चालू करा। मी माझ्या दोन्ही पिंपोडच्या शब्दातून मुक्त होईल आणि मला पिंपोडमध्ये जातानी, गावामध्ये शिरतानी मान ताटकरीने मला शिरता येईल आणि माझा शब्द मी पूर्ण केला याचा अभिमान मला सार्थ होईल। माझ्या मिसेस जयश्री भोसले यांना आत्ता मला काही ग्रामस्थांनी बाजूला बोलून घेतलं की हा बिचुकले जो डॅम आहे तो लिकीज आहे, संयोगाने तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने जयश्री भोसलेला आपण सर्वांनी निवडून दिलं आणि निवडून दिलेल्याचं फलित काय असतं ते आपल्याला आज कळलं। आणि दुसरं फलित काय असेल तर त्यांनी जे मला सांगितलं बिचुले डॅमचं, तुमच्या नशिबाने, माझ्या आशीर्वादाने, आई अंबाबाईच्या कृपेने जयश्री भोसले ह्या जलसंधारण कमिटीवर आहेत आणि मी तात्काळ बिचुकले डॅम जो लिकीज आहे त्या लिकीजचं काम मी पहिल्याच मीटिंगला टाकण्याचा प्रयत्न करून ते मंजूर करण्याचं 100% मी काम करेन। दुसरं मी ग्रामस्थांना सांगतो की हा जरी आपण आता मुरुम टाकून चालू केला असला रस्ता, तरी आपल्याला हा कायमस्वरूपी रस्ता झाला पाहिजे असं मला वाटतं। त्यासाठी या रस्त्याची ग्रामस्थांनी पानंद रस्त्यामध्ये नोंद करून घ्या। पानंद रस्त्यामध्ये तलाठी आणि सर्कल साहेबांच्या विचारात घेऊन त्यांची व्हिजिट द्या आणि व्हिजिट देऊन प्रांत साहेबांना आपण हा पानंद रस्ता म्हणून मंजूर करून घेऊ। भविष्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने
आणि जर जयश्री भोसलेंना चांगली संधी कुठं मिळाली तर ह्याच्यावर खडीकरण केल्याशिवाय हा राजू काका राहणार नाही, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि मला एक आनंदाची बातमी सांगायची वाटते की मी ज्यावेळेस काका भागामध्ये फिरतोय, रोज उठून मी फिरतोय, आम्ही दोघं नवरा बायको ह्या दुष्काळासाठी 24 तास आवरत्न प्रयत्न करतोय की कुठल्या गावाला पाणी लोक विचारत नाहीत. देऊरची परिस्थिती अशी होती की देऊरला पाणी टंचाई, देऊरला गावातनं 5-5-6 दिवस पाणी येत नाही. मी देऊरच्या लोकांना फोन केला की पाण्याची परिस्थिती काय आहे, आणि पाण्याची परिस्थिती म्हणले 5-6 दिवसात मी लोकांच्या परस्पर बोरची गाडी पाठवून देऊर मधल्या सगळ्या बोर दुरुस्त करून घेतल्या. आणि आपल्या गावातल्या काय बोर दुरुस्ती असतील, आपल्या गावातल्या काय किरकोळ समस्या असतील, मी माझ्या माध्यमातून, मी पक्षाच्या माध्यमातून, खासदार नितीन काकांच्या, शशिकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न 100% करील. आणि आपल्या जे मत आपल्याला दिलं, जे जयश्री भोसलेंना तुम्ही सर्वांनी मतदान केलं, त्या मताला मी अनुसरून सांगतो की तुमचं ते मत कधीही राजू काका भोसले वाया जाऊन देणार नाही. तुमच्या मताशी मी प्रामाणिकपणे राहील, मी प्रामाणिकपणेच राहणार, असा माझा कार्यकर्ता म्हणून मी आहे. मला एक सांगायचं, मला ग्रामस्थांनी मागाशी विचारलं की काका हा अशा अर्थ असं, मुकुंदराव मला आवर्जून आज ह्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना सांगायचे की परमेश्वरांनी मला भरपूर दिले. मला एकच मुलगा दिलाय. मी माझ्या मुलाला एकदा सांगितलं, मी माझा मुलगा, माझी सून, माझी मुलगी एकत्र बसवली. त्यांना सांगितलं की मला जर रुपयात प्रॉफिट झालं एक दिवसाचं, त्यातले 80 पैसे फक्त मी तुमच्या प्रपंचासाठी ठेवणार, 20 पैसे हे समाजासाठी मी खर्च करणार. आणि त्याचं मी आज रोजी तेच प्रत्यांतर करून गावोगावी माझ्या स्वखर्चातून जे कामं करत आहे ती माझ्या प्रॉफिटमधनं 20% करत आहे, याचा स्वाभिमान. आणि मला माझ्या प्रपंचात माझा मुलगा, माझी सून, माझी मुलगी, माझ्या मिसेस यांनी कधीही मला अडवलं नाही. उलट त्यांनी मला सांगितलं की कुठलं काम असेल तर करून टाका, कुणाला शब्द द्यायचा असेल तर. माझा मुलगा सागर हा एक उद्योजक आहे, त्यानेही सांगितलं की पप्पा तुम्ही जे शब्द दिले असतील ते शब्द पूर्ण करा, आणि आपण दिलेल्या शब्दाचं आपण प्रामाणिकपणे राहू, आणि त्यांच्या मताचं आपण नक्की सोनं केल्याशिवाय राहू, एवढं माझ्या मुलाने सांगितलं. आणि मुलाचं मी मनापासून धन्यवाद मानतो, कारण आजकालची मुलं म्हणतात की पप्पा तुम्ही काय करताय, पण माझा उलटा मुलगा आहे की पप्पा तुम्ही करा, लोकांसाठी करा, माझ्यासाठी भरपूर करून ठेवले, एवढं मी सांगतो. पिंपोडे ग्रामस्थांनी मला इथं बोलवलं, माझा सत्कार केला, माझ्या हस्ते नारळ फोडला, त्याबद्दल पिंपोडे सर्व शेतकरी बंधूंचं मी मनापासून आभार व धन्यवाद मानतो. आणि तुमची सेवा करण्यासाठी राजू काका 24 तास तुमच्यासाठी हजर राहील, एवढं आश्वासन देऊन थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साठी वारंवार आम्ही खासदार, आमदार यांच्याकडे पाठपुरावा केला, ग्रामस्थ गेलो, तरी पण ह्या रस्त्याचं काम त्यांच्याच्यानं झालेलं नाही. आणि गेली अनेक वर्ष हा रस्ता प्रलंबित होता आणि शेतकऱ्यांना ऊसाच्या वेळेला फार त्रास होता. गावचे सर्व रस्ते झालेले आहेत, पण हा एकमेव रस्ता काय राजकारणाच्या तुझ्या माझ्या करण्याच्या नादामध्ये हा रस्ता राहून गेला. परत कार्यकर्त्यांनी एक सांगायचं, आम्ही आमदारांच्याकडे जायचं, दोन्ही आमदारांच्याकडे गेलो, खासदारांच्याकडे गेलो, तरी पण हा रस्त्याचं काही काम झालेलं नाही. पण काकांनी हा निवडणुकीच्या वेळेस शब्द दिला होता की हा मी रस्ता पूर्ण करीन, त्या पद्धतीने काकांनी हा झेडपीच्या माध्यमातून शब्द पाळला, हा रस्ता पूर्ण केला. आणि हा रस्ता आता कुठली लाईन आपली बिस्कुले धरण ते रेल्वे लाईन पर्यंत हा रस्ता झाला. आणि त्यांच्या माध्यमातून हा रस्ता झाल्यामुळे आता ह्या गावच्या आणि पिंपळगावच्या श्रमदानातून सुद्धा आणि त्यांच्या स्वखर्चातून हा रस्ता त्यांनी केलेला आहे. त्याबद्दल काकांचे इतके आम्ही आभारी आहोत की गेली अनेक वर्ष 10-20 वर्ष सुद्धा हा रस्ता होत नव्हता, तरी पण हे काकांनी रस्ता केला. आम्ही लोकांना म्हटलं सुद्धा की जी गोष्ट आमदार खासदारांना झालेली नाही ती गोष्ट काकांनी निवडून आल्यानंतर 6 महिन्याच्या आत केली. त्याबद्दल गावचे लोक त्यांच्यापाशी पुन्हा एकदा त्यांचं आभारी आहोत. आणि असं काम करणारा नेता असावा. नुसते शब्द देऊन किंवा कार्यकर्त्यांनी सांगायचं की तुम्हाला बूथवर उभं राहावं लागेल, तुम्ही आमच्याकडे आला पाहिजे, तिकडे आला पाहिजे, तर बाबा ह्याच्यामध्ये सगळ्या शिवाराचा रस्ता आहे, इथं कुठल्या एका पार्टीचा रस्ता नाही, ना भाजपचा ना राष्ट्रवादीचा, कोणाचाही नाही. तर बूथवर उभं राहणे किंवा काय करणे हा आमच्या नाही. आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ताच राहणार. आता पिंपोडे बुद्रुक इथे जास्त शिवार आहे का? पिंपोडे खुर्द, हा पिंपोडे खुर्द मोठ्या प्रमाणात भरण्यात आलाय. काय वाटतं तुमचं शेतमाल आता जाण्यासाठी हा रस्ता उपयोगी ठरू शकतो? हा, शेतमालासाठी आता हा रस्ता ऊसाच्या गाड्या येऊ द्यात किंवा काय द्यात, जवळजवळ 1 फुटानं हा रस्ता उचलून आलेला आहे. त्यामुळं 1 ते 2 फुटानं, त्यामुळे जरी कितीही पाऊस आला तरी हा रस्ता काही खाली जाणार नाही. आणि त्यामुळे हा अतिशय उपयुक्त रस्ता आहे. आणि आताच काकांनी सुद्धा सांगितलेलं आहे की हा रस्ता तुम्ही तुमच्या ते 23 नंबरला किंवा तुमचे जे काय ह्याची जी पूर्तता करा,
तर आपण याचं खडीकरण करू असा सुद्धा शब्द आता काकांनी दिलेला आहे. तर लोकांनी सर्वांनी प्रयत्न केला किंवा काय झालं तर आपण याचं खडीकरण सुद्धा होऊ शकतं आणि एक जिल्हा परिषद सदस्य करू शकतो, ते आमदार खासदार करू शकत नाही याची खंत आम्हाला फार वाटते. त्यांच्या कामावर आम्ही फार समाधानी आहोत आणि असंच आमचंही त्यांना सहकार्य राहील आणि इथून पुढे त्यांनी बी असं सहकार्य करावं एवढी मी त्यांना विनंती करतो. काकांच्या सहकार्यातून आणि गावच्या आपल्या शेतकऱ्यांनी मिळून आपला हा रस्ता पूर्ण करायचं आपलं ठरवलं. लोकांना लय अडचण होती आतापर्यंत उसाला वगैरे. कुठला रस्ता आहे हो? ह्यो कॅनल रस्ता, शिवार रस्ता आहे. शिवार धरणापासून ते रेल्वेपर्यंत पिंपोडेमध्ये पूर्ण 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 एरिया सापडतो. आज पिंपळी खुर्द गावच्या शिवारात जिल्हा परिषद सदस्य काका आम्ही एक 4 माणसांची गाठी घेऊन एक परिस्थिती गावची सांगितली. एक पुष्कळ दिवसापासून गावाचं एक अडचणीचं काम होतं. बिस्कुल धरणाचा कॅनल आमच्या बिस्कुलपासून रेल्वेपर्यंत चालत होता. त्यात ऊस काढताना इतका त्रास लोकांना होत होता, त्याचं सहन करण्याची ताकद आमची आता संपली. तेव्हा काकांची आम्ही सर्वांनी चर्चा करून एक मुरुम टाकायचा एक प्रोग्राम आम्ही आखला. काकांनी बी ते लक्षात घेतलं, त्यांच्या बी ते लक्षात आलं की चला ठीक आहे, माणसासाठी केलं पाहिजे म्हणून त्यांनी मुरुम टाकून आज आम्ही त्याचा शुभारंभ केला. आपल्या म्हणजे तसं जर शोधलं गेलं, आताच आपल्याला चेतननं सांगितलं. काका सांगायचं म्हणजे मी देखील खूप वर्ष या रस्त्याच्या संदर्भामध्ये बोलत होतो. आम्ही सगळे खासदार केले, आमदारही केले. आत्ता चेतन म्हणला ही अक्षरशः सगळी आश्वासनं होती. कुणीही आम्हाला आजपर्यंत झेडपी सदस्य म्हणा, पंचायत समिती सदस्य म्हणा, कुणीही आम्हाला आजपर्यंत या रस्त्याला कसल्याही गोष्टीच्या माध्यमात अजिबात त्यांनी सहकार्य केलं नाही. नुसतोच करतो असे म्हणत होते, पण आपण शब्द जो दिला काका तो इतका महत्वाचा लोकांना कळला की, आणि काही लोक देखील म्हणत होते, कारण काकांच्या ज्या काही सभा झाल्या असते झेडपी सदस्याच्या माध्यमातून, पंचायत सदस्याच्या माध्यमातून जे काय बोललं गेलं होतं ते काकांनी आज या ठिकाणी पूर्णत्वेला नेलं हे म्हणावं लागेल. कारण का आता आमचा मित्र अजय काही कारण असतो या इथे आला नसेल, बापून आपलं काकांना वाटत असेल व अजय काय इथे दिसत नाही, तर प्रत्येकाची कामं असतात, अडचणी असतात. सगळ्यांनी आपण हे समजून घेतल्या पाहिजेत आणि सगळ्यांनी एकजूट होऊन जसा काकांनी आज आपल्या इच्छेनं त्यांनी स्वतःच्या हिमतीव जसा हे आपला रेल्वे टू कॅनल म्हणजे धरण इथपर्यंत चांगल्या पद्धतीने जो त्यांच्या स्वखर्चातून म्हणा किंबहुना त्यांच्या फंडातून म्हणा जो कसा काकांनी टाकला असेल त्याला आपण सगळ्यांनी साथ दिली आणि काकांनी हा रस्ता पूर्णत्व नेला. त्याबद्दल मी काकांचं आमच्या सगळ्या शेतकऱ्याच्या बांधवांच्या माध्यमातून मी त्यांचा म्हणजे ऋणी आहे असं मी काकांना विनंती करतो. राष्ट्र सह्याद्री, आवाज जनतेचा, प्रयत्न जनहिताचा.